माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे भायखळ्याला राणीच्या बागेत। आता आम्ही डोंबिवली स्टेशनवरती आहोत। डोंबिवली स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडून भायखळ्याला जाणार आहे। तर तुम्हाला पूर्ण जर्नीचा व्हिडिओ बघायला भेटेल आणि तिकडे पण कसं कसं आहे पूर्ण दाखवते। रियांश आहे इकडे, रियांचा मामा आहे, रियांच्या पप्पानी पण आहे। आम्ही आधी चाललो, खूप मस्त आहोत। तिथे पण आहे, काका काकी पण येणार आहेत। सो आम्ही चाललो आहे, तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल। रियांचा पप्पा आणि रियांची दिदी, रियांश बघ काय चाललंय। रियांश खूप हॅपी, रियांची पहिली पिकनिक आहे ही। म्हणजे रियांश जन्मल्यापासून आम्ही तर पिकनिकला गेलोच नव्हतो, ही पहिली पिकनिक आहे। चला आता इथून आम्ही फास्ट ट्रेन पकडूया भायखळ्याला जायला। आता आलो आहे मी भायखळा स्टेशनला। जवळजवळ 1 तासाचा प्रवास होता भायखळा स्टेशनला यायला। जवळजवळ 1 तास लागला ना, 1 तास लागला बरोबर। चला आता इथून आम्ही चालत जाणार आहे, जवळ आहे, 10 मिनिटावर आहे ना। चला लेट्स गो। भायखळ्याला आम्ही पोहोचलोय मुंबईमध्ये। आता इथून आम्हाला 5-10 मिनिटावर चालत जायचं आहे। रियांशला ताण लागली म्हणून रियांशने पिचारा पाणी प्यायलंय आणि चालत जायचं आहे। चालत जाते बघा, दीदीचा हात पकडला नाही आणि पप्पाचा हात पकडला नाही, चालत निघाला। आता फायनली आम्ही पोहोचलो आहे, तुम्हाला दाखवते। तर मंडळी, आज आम्ही आलो आहोत प्रसिद्ध अशा राणीच्या बागेत, तर मुंबईतील वीरमाता जिजाबाई उद्यान। दिवाळीच्या सुट्टी असल्याकारणाने गर्दी खूप होती। इकडे आम्ही तिकीट काढली तिकीट काउंटरला, त्याच्यानंतर आम्ही एंट्री केली। इथे प्रवेशद्वारातच आम्हाला चेक केलं गेलं होतं। खूप मस्त सिस्टीम आहे आणि खूप छान असं हे बनवलं आहे। इथेच आम्ही पाऊल टाकताच आम्हाला गारवा आणि मस्त हिरवळ आणि निसर्गाचं सानिध्य जाणवलं, खूप मस्त वाटलं। नवीन असेल तर ह्या दिशेला दिस वे असे टॅग सगळीकडे लावले आहेत, तुम्ही बघू शकता। सर्वात आधी आम्ही पक्ष्यांचे नंदनवन म्हणजेच पक्ष्यांच्या सेक्शनमध्ये गेलो होतो। हाय रियांश, लागेल त्याला काय लागत थोडं ते पाय ठेवतात जाणवतं ते निसर्गाचा गारवा आणि पक्ष्यांचे आवाज आणि शांत वातावरण। खरंच खूप छान वाटत होतं। हिरवीगार झाडं आणि मध्येच पक्ष्यांचा येणारा आवाज, जणू काही आम्हाला गावचीच आठवण आली होती। हे सगळं बघताच आहे ना मन प्रसन्न होऊन गेलं होतं। प्रत्येकाला लहानांपासून मोठ्यांपासून बघण्यासारखं इकडे आहे, खूप छान आहे आणि छान असं त्यांना मेंटेन केलं आहे। पक्ष्यांच्या संरक्षणासाठी खूप मस्त असं इकडून वरतून जाळी लावली होती आणि पक्ष्यांचे संरक्षण कसे करावे यासाठी टॅग पण लावले होते। आणि तुम्हाला नक्कीच भेट द्यायची असेल तर भेट देऊ शकता। हे खूप आणि अप्रतिम असं सेक्शन आहे। पक्ष्यांचे आवाज आणि पक्ष्यांचं किलबिलाट आणि हे सगळे निसर्ग बघून खूप मनाला आनंद भेटतो, मन पण प्रसन्न होऊन गेलं आमचं। प्रत्येक पक्षाची अशा प्रकारे माहिती दिली आहे।
राकाडी पोपट. काय राकाडी राकाडी पक्षी. तुम्हाला आवाज येतो काय माहित नाही, पण मला छान आवाज येतोय. राकाडी पोपट सेम काऊ सारखा दिसतो. जात नसता. जर तुम्हाला गावाला जाता येत नसेल तर इकडे येऊन मस्त असं गावासारखं फिलिंग होतं. म्हणजे आवाजाने एकदम मन प्रसन्न होऊन जातं. तुम्ही एकदा भेट द्या. हां, तुम्हाला झालं ना गावचं फिलिंग. मग या, ही फॅमिली पूर्ण आमची आली आहे. बघायला. आणि इकडे असं मस्त गार्डन बनवलं बघा. रियांश का आत्याचा हात सोडत नाहीये अजिबात. मला बरं आहे व्हिडिओ करायला. तिकडे काय काय माहिती काय, तिकडे भाची मामाच हात सोडत नाही. पक्ष्यांचे नंदनवन म्हणजे बर्ड्स ऑफ पॅराडाईस बघून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो मगरांच्या सेक्शनमध्ये. इथे खूप मस्त असे गार्डन पण बनवलं आहे विश्रांती घेण्यासाठी. मस्त असं गार्डन आहे. मगर ट्रॅकिंगमध्ये जायचं आता. इथे असे केव बनवलं छान छान. तसंच कर. अशा मगरचे हुबेहूब दिसणारे असे कलाकृती आकारल्या आहेत. लहान मुलांना एवढ्या अट्रॅक्टिव्ह आहेत ना, खूप मस्त वाटतं आणि लहान मुलांना खूप असं आवडत होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो मगर सेक्शनमध्ये मगर बघण्यासाठी. मंडळी आता आपण पेंग्विन पक्षामध्ये जाऊया. खूप छान बनवलं, बघू आपण. चलूया. आज आपण आलो आहोत राणीच्या बागेत, मुंबईतील राणीच्या बागेत. आणि सगळ्यात खास अशा जी भेट आहे ती म्हणजे पेंग्विन पक्षाची. आता पेंग्विन बघण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, कारण आपल्या राणीच्या बागेत पेंग्विन पक्ष छान असं बनवण्यात आलं आहे पेंग्विन पक्षासाठी. आणि पेंग्विन पक्षाचं सुंदर असं रूप बघायला मिळतं. ते त्यांच्यासाठी खास असं घर आणि थंडगार असं घर बनवण्यात आलं आहे. खूप असं अप्रतिम घर बनवलं आहे. खूप मेंटेन पण मस्त केलं आहे. खूप छान वाटलं इथे बघून. त्याच्यानंतर आम्ही इकडे प्राणी बघायला आलो. इथे सांबर खूप छान अशी माहिती दिली होती, पण काय झालं खूप लेट झाल्या कारणाने सांबर वगैरे आहेत ना खूप लांब पळाले होते आणि सगळे प्राणी झोपी गेले होते. आम्हाला प्राणी म्हणजे इथे सांबर तेवढं बघायला भेटलं. त्याच्यानंतर इथे आयुष्यातील सोबती अशा प्रकारे टॅग लावले आहेत. खूप छान असे टॅग लावण्यात आले आहे. त्याच्यानंतर इथे कोल्हा पण बघायला भेटला नाही, तो पण झोपला होता. तर अशा प्रकारे आम्ही छान छान असे प्राणी बघत पुढे चाललो होतो.
दाखवते टायगरचं कसं सेक्शन बनवलेलं आहे, एकदम भारी आणि परफेक्ट बनवलं आहे. आणि ऊन खूप असल्या कारणाने ना कंटाळा पण आला आहे, थोडा पाय दुखायला लागलेत. तर आता मी तुम्हाला दाखवते टायगरसाठी कसं सेक्शन बनवलं आहे. पाटी आहे. हॅलो हॅलो गाईज, हॅलो गाईज, लाईक करा, शेअर करा, बोल लाईक करा, सबस्क्राइब थोडी फॅमिलीसोबत खूप मजामस्ती करत लहान मुलांसोबत मजामस्ती करत आम्ही पुढे चाललो होतो. फायनली आम्हाला जे काही आम्ही ठरवून आलो होतो की आम्हाला वाघ बघायचा होता आणि रियांशलाही दाखवायचा होता, पण लेट झाल्याकारणाने वाघ कुठेतरी लपूनच बसला होता. तो काही आम्हाला दिसला नाही. खूप असं आम्हाला दुःख झालं, कारण ज्या कारणास्तव आम्ही इथे आलो होतो वाघ बघण्यासाठी तो काही आम्हाला दिसला नाही. पण जे वाघाचं सेक्शन बनवलं आहे ना, खूप असं अप्रतिम आहे. सर्व त्याच्या आवडीनिवडी जपूनच सगळं बनवलं आहे. म्हणजे पाणी पाहिजे तर त्याला पाणी बनवलं आहे, पोहण्यासाठी बनवलं आहे, परत झाड हवं तर झाडासाठी झाड पण बनवलं आहे. असं अप्रतिम असं त्याचं घर बघून आहे ना खूप मस्त वाटलं. तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या आणि लहान मुलांना नक्कीच घेऊन या. त्यांना निसर्गाचं सानिध्य इथे जवळून बघायला भेटेल. आणि अशा प्रकारे हे मस्त असं राणीची बाग बनवली आहे. तर राणीच्या बागेची सफर पूर्ण झाल्यावरती आम्ही घरीच निघालो होतो. घरी जाता जाता आम्हाला भूक लागली, खूप 3 वाजले होते. त्याच्या कारणाने आम्ही बाहेर जेवणार पण होतो. ते सगळं असं गार्डन वगैरे बघितले, छान छान फोटो आम्ही शूट केले. आणि रियांश पण खूप खुश झाला होता आणि त्याला थोडा उन्हामुळे कंटाळा आला होता. त्याच्यानंतर आम्ही गार्डनमधून बाहेर जेवण्यासाठी जाणार होतो. तर अशा प्रकारे आमची राणीची बागेची सफर खूप छान आणि मस्त होती आणि अप्रतिम आणि रहस्यमय होती. आणि रियांशलाही खूप आवडली. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही राणीची बाग खूप जुनी आहे, पण तशीच अगदी मेंटेन केलेली आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आमची सफर आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.